मित्रांनो, आपण आहोत गणेशवाडी येथील इसवी सन 1099 साली घडवण्यात आलेल्या शिवमंदिरमध्ये. आपल्याला इथे कोरीव शिल्प दिसत आहे. अतिशय अभ्यासपूर्ण हे शिल्प आहे. एका हातात डमरू, एका हातात त्रिशूळ, एक हात मांडीवर ठेवलेला आहे आणि एक पाय दुमडलेला दिसतो. आणि खाली आपल्याला माता पार्वती तपश्चर्या करतानाचे शिल्प कोरलेले दिसते. आणि दुसऱ्या बाजूला एका घोरपडीचे शिल्प आपल्याला दिसते. ही शिवाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. त्यांनी मुकुट धारण केलेला आहे. त्रिशूळ जेव्हा बघतो त्यावर एक राक्षस आपल्याला दिसतो आणि त्याचं नाव आहे अंधकासूर. अशी एक कथा सांगितली जाते की तो राक्षस शिव पार्वती यांचाच पुत्र होता आणि पार्वतीने घोर तपश्चर्या केली आणि शिवाला प्राप्त केले. त्यामुळे पार्वतीचे वाहन आपल्याला इथे घोरपड दिसते. हरगौरी सुद्धा पार्वती आणि शिवाला म्हणतात. हर म्हणजे शिव आणि गौरी म्हणजे पार्वती. घोरपड ही फार चिवट असते आणि तशीच तपश्चर्या पार्वती मातेने शिवाला प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली, म्हणून इथे आपल्याला गौरीचे वाहन घोरपड आपल्याला दिसते. महादेव पार्वतीला प्राप्त झाले, पण एका दिवशी पार्वतीने मागून येऊन महादेवाचे डोळे बंद केले, आपल्या हातांनी झाकले. त्यामुळे सगळ्या पृथ्वीवर अंधकार झाला आणि त्यामुळे शिवाला आपला तिसरा नेत्र उघडावा लागला. उष्णता वाढली आणि पार्वतीच्या हाताला घाम सुटला आणि त्या घामातूनच जन्म झाला अंधकासूर, म्हणजे डोळे नसलेल्या पुत्राचा, एका राक्षसाचा. त्याला शिवानी हिरण्यक्ष राक्षसाला दत्तक म्हणून दिले. तो सामर्थ्यवान झाला आणि त्यांनी महादेवावरच काही वर्षांनी चाल करून आला आणि स्वतःच्या मातेवर वाईट नजर टाकली. त्यातून शिवानी त्याला आपल्या त्रिशूळाने आकाशमंडळात फेकले व त्याचा अंत केला. हे सगळं अतिशय उत्तम या शिल्पावर कोरले आहे. हे असे अप्रतिम शिल्प घडवणाऱ्या हातांना माझा सलाम.